पानशील दिसल्या हार्दिकला पानशील न वरती चढून बसलाय झाडावर चढून बसलाय, त्याला साप दिसलाय तर पाण्यांचा. आता आम्ही आलो माहुरा पकडाला. हार्दिक आलाय, रोशन दर्पण झाला, पाग विसरलाय तर परत चाललाय पाग आणायला. आवडे गचाटीन आम्ही आता गाडी आणून आहे लावल्या, नाही आता परत चालला 1 किलोमीटर लांब आता जाईल परत. बघू आता तिथपर्यंत आम्ही पुढे जातो. फिशिंग रॉड आहे, फिशिंग रॉडशी बघतो तिथपर्यंत काय भेटते. ठीक आहे चला. आता आम्ही आलो आणि उतरायला लागलो खाली. पुढे हार्दिक चाललाय, दर्पण आहे, रोशन आहे, मितेश पण. आज आम्ही 5 जण आलो. दर्पण नाही पाग मारला ना, पागन कालं मासा आले न बारका बारका चेंड मासा पण आलेला. या तर फुगलेला आहे चेंड मासा, तुम्हाला माहिती केलं. पहिला बारीकच असते, याला असं म्हणजे मक्षी असं याला पकडला विकडला असं काय स्वतःच्या संरक्षणासाठी आता फुगताय मासा लगेच. आता यो फुगला आहे, आम्ही सोडून देतो आता याला, खात नाही हे मासा. आता आहे रोशननी भुसं टाकले, रोशनने आता आहे भुसं टाकले. बघू आता भुशाला काय कालं असं कवडं लागतील ते. दर्पण आहे पागाशी पकडायला लागलाय, पाग मारून भुशाला कवडं लागते ते बघू. मग लास्टला जेवढा मावरा भेटेल तेवढं तुम्हाला दाखवतो डायरेक्ट मावरा. यो बघा आमचा सुपरमॅन आहे, उघडीच्या वरती उभा आहे, 1 मॅन शो उभा आहे वरती. नाही असं पहिले पागन तर कालं मासा आले न, रोशनने भुसं पण मांडलंय. कालं मासा हान बारका. आता बघू आहे दर्पण पागवायला लागलाय तर पागन काय येते बघू न, भुशाला कावडा मावरं लागते ते बघू भुशाला. हार्दिकनी मस्त बॅग पकडलंय, दर्पणची वाली बॅग आज हार्दिकच्या हातून दिले दर्पणनी. दर्पणनी पाग मारलेला, काला मासा आलाय. अजून काय आलंय, एक पोचा आलाय, पोचा. काला मासा एक पोचा आलाय. हे बघा एक पोचा आलाय आणि एक काला मासा आलाय. ही बागन चालेल. पहिले पागन पण बरं काला मासा आला आणि आता दुसरे पागन एक मस्त मोठे साईजचा काला मासा आणि एक पोचा आला. आता दर्पणनी छातीभर पाण्यांची डायरेक्ट पाग मारलात आहे. दर्पण सगळे एक्सपर्ट आहे. पोचा आलाय, पोचा. परत एकदा पोचा आला. बघा पोचा चावला लावला करून पोचा मस्त मस्त साईजचा पोचा भेटलाय. 2 पोचा भेटला आता. बघू अजून म्हणजे दर्पण येवेला जरा मस्त पाग मारायला लागलाय. दर्पणच्या वागून माहुरं येवायला लागलाय. चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. आता आहे हार्दिकला एक मंगूर दिसलाय तर ते पाग घेऊन चालले रोशननं दर्पण. बघू तो पागन येते का, बघू आता पागन मंगूर येते का. पाग तर बराबर हे लोकांनी ठेवला आहे, पण त्याच्यानंतर मंगूर येईल का नाही येईल काय फिक्स नाही. पकडलाय का, दर्पणनी पकडलाय मंगूर. बघू आता केवढा मोठा आहे. हार्दिकनी मस्त बघितला, कोपऱ्याला बसलेला तो मंगूर न. लगेच हे लोकांनी दर्पण योब्ब वरती फेकला, खाली येईल. आज दाखवतो जवळशी जाऊन कसला मोठा मंगूर पकडलाय आज पागन. मस्त यो बघा, योगा मस्त. हार्दिकने एक मंगूर कोपऱ्याला बसलेला पाण्याची तो बघितला न, लगेच दर्पण रोशननी पाग लावला नाही. मस्त मोठे साईजचा मंगूर काढलाय. हातावर फासा पक्का मोठा मंगूर आहे. यो बघा फटक्या दिवायला लागलाय. आत्ताच जरा पकडलाय त्या अशी दाखवतोय बघा. साईज बघा मंगूरची साईज अख्ख्या मोठे साईजचा मंगूर एकदम काम फिट करून टाकलाय. यात तर मी खाली उतरले ना. दर्पण रोशन ते पागाशी बघायला लागले लावून कोपऱ्याला काय माहुरे बिवरे बसले का. बघा आवडा माहुरं भेटले. हे बघा मस्त साईजचं पोचे भेटले 2 कालं मासा न. वरती एक मंगूर भेटला तो पानशील दिसल्या हार्दिकला पानशील न. वरती चढून बसलाय झाडावर चढून बसलाय, त्याला साप दिसलाय तर पाण्यांचा. पानशील आहे, पानशील. दर्पणच्या हाताने एक पोचा आलाय बारका, चावला त्याला. दाखवा असा वरती. थांबला बघा हातून. फेकू नको. बारका पोचा भेटला एक. अजून बघू आता केवढं भेटताना पोचे. जो बघा कसा दर्पण बघा कसा ते घुसला आहे झाडाच्या याच्यानं, काठेन घुसलाय. नुसतं डोकं वरती काढले, बाकीचा अख्खा घुसलाय तो. हे बघा दर्पण ते काठेन घुसलाय पाण्याच्या आतमध्ये. त्याला वाटलं तलावच आहे, पण पाग मारून घुसलाय खाली. दर्पणच्या हातून पोचा आलाय परत. यो बघा हा मस्त साईजचा पोचा काढलाय दर्पणनी.
टाकला डब्बेन मस्तच पोचं भेटायला लागले ना. आम्ही आलेलो कालमासा इलमासाच्या हिसाबाशी आज पोचं भेटला. हार्दिकने काला असा काढला एक. हार्दिकने काला असा काढला. असा दाखवायचा सगळ्या खाजरीच काढलाय. पागन आला एक पोचा आलाय पागन. अजून काय आलंय? बारकी एक बारकी चिंबोरी आले पोच. जो बघा पोचा एक पोचा पाडशील. एक पोचा आलाय. त्या बारकी चिंबोरी आली बघा. एक बारकी एक चिंबोरी आलाय. काला मासा आलाय का नाही? एक काला मासा पण आलाय. हे बघा आवडं भेटले आता आम्हाला मावरं. 4-5 मस्त पोचे भेटले. मोठे साईजचं पण भेटले. एक बारकी चिंबोरी ना काला मासा भेटले. योबा मस्त पाग मारला दर्पणनी. आता बघू पागन काय येते. दर्पणला बारकी ताम भेटले. ताम दर्पणनी बारकी साईजची ताम काढले. बारकी साईजची ताम काढले. नीट दिसत नाही मक्षी दाखवतो. ये बघा दर्पणनी डाकू काढला. डाकू काढला आहे तो पण सोडला साला. हट साला. डाकू बघा डाकू दर्पण खाते ना. डाकू बिकू खाते दर्पण. मंगुरी खाते. बघा पागन आता पोचा काढलाय दर्पणनी परत एक. बघा मस्त साईजचा पोचा काढला एक. रोशन नुसता मंत्र बोलायला लागला आज पण. रोशनने आज काय माहुरने पकडत काय नाही नुसता घाबरलाय. ते पानशील दिसलं असून घाबरलाय तो. हात पण नाही काही टाकत. लगे आता बोलायला लागतो ते लगे दगडानं हात टाकायला लागला. मस्त 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 ऍक्टिंग मस्त करते रोशन. बघा पागन एक बालशी आलंय. याला वरास पण बोलतात बालशी पण बोलतात. आमच्या बालशी बोलतात याला. एक आले पागन मस्त. ही दोघं ताई आणि पाठीमागे रोशनना हार्दिक आहे. दर्पण पागवायला लागलाय. तेव्हा आता दर्पण आहे पाग मारलाय पागाव गेलाय. नाही आहे हार्दिक उभा आहे. नाही बघा रोशन वरती आलाय. काय माहिती काय घाबरलाय तो पानशीलला. तो वरती येऊन उभा आहे. आता आम्ही चाललो घरा ना. आम्हाला माहुरं मिळले मस्त. पोचोईच्या भेटले. याच्या हातन होचान नितेश दर्पण रोशन हार्दिक. आता आम्ही चाललो घरा. दाखवतो तुम्हाला केवढा माहुरं भेटले मागशी. गावडा माहुरं भेटले. पोचोईच्या भेटले. 2-3 चिवणी भेटले. एक ताम भेटले. काला मस्त कसा विसरी भेटले. अजून दुसऱ्याचा मावरा इथे काढायचा आहे. 2 चिंबऱ्या भेटल्या बारक्या. एक मंगूर भेटलाय जो आम्ही खाणार नाही. कोणाला तरी विकून टाकू मंगूर. आवडा मावरा भेटले आजसाठी. आता आम्ही घरा जावायला निघले. रोशन मितेश आहे. मितेश गँगस्टर आहे. गँगस्टर मितेशचा भाऊ हार्दिक आई आहे. दर्पण आहे. आता आम्ही निघतो घरा जावायला. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.